जय हिंद कैडेट्स. आज आपण बघणार आहोत सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगरची पूर्ण माहिती. SPI म्हणजे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट दोन ठिकाणी आहेत. एक आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं आहे ते म्हणजे नाशिक. संभाजीनगरची जी ब्रांच आहे त्या ठिकाणी फक्त मुलांसाठी एंट्री मिळते. त्यात 60 जागा मुलांसाठी असतात आणि जी नाशिकचं SPI आहे ते फक्त मुलींसाठी 60 जागा राखीव आहेत. SPI बद्दल सांगायचं झालं तर SPI हे 1977 मध्ये याची स्थापना झाली आणि हे इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रन करतं. ते म्हणजे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाण्यासाठी प्रमोट करावं या अनुषंगाने ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे जे DTE डायरेक्टरेट टेक्निकल एज्युकेशन आहे तर ते ही संस्था रन करतात, गव्हर्न करतात आणि यांचे डायरेक्टर अपॉइंट करतात. तर डिरेक्टर्स डेस्कवरनं एक मेसेज आहे. हे ब्रोशर जे मी तुम्हाला दाखवतोय हे SPIच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तिथे सुद्धा याला रेफर करू शकता. 4 दशकांपेक्षा जास्त SPI NDAसाठी विद्यार्थ्यांना प्रिपेअर करण्यासाठी हेल्प करत आहे आणि 1977 मध्ये याची स्थापना झाली. बरेचसे शाळेतले जाणारे विद्यार्थी जे आता 9वी-10वी मध्ये आहेत तर ते खूप जास्त प्रयत्न करतात पहिले सैनिक स्कूलमध्ये जॉईन करण्यासाठी आणि त्यानंतर NDAमध्ये जॉईन करण्यासाठी. तर त्याचंच एक अल्टरनेटिव्ह वे ऑफ प्रिपरेशन हे याला SPI म्हटलं जाऊ शकतं. SPIचा मोटो आहे दृढ प्रयत्नेन सिद्धते, हार्डवर्क प्रिव्हेल्स. म्हणजे हार्डवर्क जर तुम्ही करत गेला तर नक्कीच तुम्हाला SPIमध्ये आणि नंतर NDAमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये टोटल 550पेक्षा जास्त कॅडेट्सनी वेगळ्या वेगळ्या पोझिशनमध्ये वेगळ्या वेगळ्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जॉईन केलेलं आहे, जे SPIचे ॲल्युमनाय आहेत, जे SPIमधनं पासआउट झालेले आहेत आणि त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना गॅलंटरी अवॉर्ड्स जसे की कीर्तिचक्र, शौर्यचक्र, सेना मेडल्स मिळालेले आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना एक अपील आहे की ज्यांना ही वे ऑफ लाईफ पाहिजे, ज्यांना डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना आपलं देशाची सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर त्या सगळ्यांनी डेफिनेटली SPIसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि SPI जॉईन करायला पाहिजे आणि देशाची सेवा करण्यासाठी, देश घडवण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. तर हा होता मेसेज SPIच्या डिरेक्टर्सकडून. आता त्याच्या हिस्ट्रीबद्दल थोडंसं बघायचं झालं तर 1977 मध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाण NDAला व्हिजिट करायला गेले होते त्यावेळेला NDA खडकवासला पुण्यात आहे, पण त्या NDAमध्ये महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांचा टक्का फार कमी त्यांना दिसला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी काय करता येईल म्हणून त्यांनी एक कमिटी फॉर्म केली, ज्याचे चेअरमन होते लेफ्टनंट जनरल SPP थोरात, ज्यांना कीर्तिचक्र आणि पद्मश्रीसुद्धा मिळालेलं आहे. मग त्या कमिटीच्या रेफरन्समुळे, रेकमेंडेशन्समुळे SPIची स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला आणि अशा प्रकारे SPIची सुरुवात झाली. नंतर ज्या वेळेला NDAने मुलींनासुद्धा परीक्षेला बसण्यासाठी संधी दिली त्यावेळेला गर्ल्स SPI नाशिकची स्थापना करण्यात आली. इथे UPSC जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ते NDAची रिटर्नची एक्झाम कंडक्ट करतं. तर त्या रिटर्नच्या परीक्षेची तयारीसुद्धा करून घेतली जाते आणि त्यानंतर होणाऱ्या SSB म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूजची तयारीसुद्धा करून घेतली जाते. त्यामुळे याचं जे एम बनलं त्या SPI ऑर्गनायझेशनचं ते हे बनलं की महाराष्ट्रातल्या यूथला आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी एन्करेज करणं, ॲज अ ऑफिसर म्हणून घडवण्यासाठी एन्करेज करणं, म्हणून SPIची सुरुवात झाली. SPI हे मंत्रालय मधली गव्हर्निंग बॉडी असते, पण त्याचे जे डिरेक्टर आहेत ते नेहमी रिटायर्ड आर्म फोर्सेसच असतात. आर्म फोर्सेसमधलंच कोणीतरी व्यक्ती असतात की ज्यांचा रँक हा लेफ्टनंट कर्नल किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट आहे किंवा त्याच्या वरती आहे आणि ते इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स किंवा इंडियन आर्मीमधले आहेत. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही गव्हर्निंग बॉडी अपॉइंट करत असते, जे वर्षानुवर्ष आत्तापर्यंत आपल्याला जो काही रिझल्ट दिसतोय SPIचा, ही एक गव्हर्निंग बॉडी ही त्याच बॅकग्राऊंडमधनं आलेली असल्यामुळे रिझल्ट चांगला येण्यासाठी मदत करते. आता हे SPI नेमकं आहे कुठे, तर हे आहे N12 सिडको छत्रपती संभाजीनगर इथे. एक खूप मोठा छान वेल एस्टॅब्लिश 10 एकरचा कॅम्पस आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची, अभ्यासाची, SSB ग्राउंडची सगळ्याची सोय करण्यात आलेली आहे. सो हे होतं SPI बद्दलचं एक थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन.
आता बघूयात की SPI कॅडेट्सचे रूल्स काय असतात. जर तुम्हाला SPI मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला हे रूल्स, हे चार्टर दिलेलं असतं की जे तुम्हाला फार रिलिजियसली फॉलो करायचं असतं. तर त्यामध्ये काय एम ऑफ द कॅडेट, एक चांगला गुड मिलिटरी लीडर फास्टेस्ट टाइम फ्रेम बाय फेअर अँड स्क्वेअर मीन्स, म्हणजे खूप चांगला मिलिटरी लीडर बनायचं आहे, फास्ट बनायचं आहे आणि फेअर अँड स्क्वेअर म्हणजे कुठलीही चीटिंग किंवा शॉर्टकट न घेता बनायचं आहे, हे एका कॅडेटचं एम असतं. रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, ज्यावेळेला तुम्ही SPI मध्ये असता त्यावेळेला कॅडेट्सला काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायचे असतात आणि ते खूप महत्त्वाचे असतात. बेसिकली SPIचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर NDA मध्ये जायचं असेल तर तुम्ही एका कॅडेटसारखं बिहेव केलं पाहिजेत. त्यामुळे काही डूज आहेत, काही डोंट्स आहेत, काही करायच्या गोष्टी आहेत आणि काही अगदीच नाही करायच्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत SPI मध्ये, ते म्हणजे PT असेल, गेम्स, क्लासेस, परेड्स, मेस एटसेट्रा, त्या प्रत्येकासाठी पंक्च्युअल राहायचं आहे. NDA मध्ये सुद्धा असाच रूल असतो की तुम्ही फार पंक्च्युअल असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला स्मार्टली ड्रेस्ड पाहिजे आहात, त्या ऑकेजनला अनुसरून, आणि त्याच्यासाठी प्रिस्क्राईब ड्रेस कोड सुद्धा दिलेले आहेत. त्या ड्रेस कोडला अनुसरून तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःला कॅरी केलं पाहिजेत. त्यानंतर तुमचे पर्सनल पोझिशन्स नेहमी नीट आणि टायडी ठेवले पाहिजेत. म्हणजे तुम्ही बेड लावणं असेल, तुमचे शूज प्रॉपरली पॉलिश करून जागेवर ठेवणं असेल. त्यानंतर डू बी कॉर्टियस टू युअर सिनियर्स अँड सुपिरियर्स ॲट द, म्हणजे प्रत्येक वेळेला एखादे सिनियर किंवा सुपिरियर तुमच्या समोरून जात असेल तर त्यांना ग्रीट करणं, त्यांना रिस्पेक्ट देणं हे महत्त्वाचं आहे. नंतर डू मेंटेन द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला अगदी प्रामाणिक आणि खूप जास्त इंटिग्रिटीने वावरणं गरजेचं आहे. डोंट्स काय अगदीच नाही करायचं, SPI प्रॉपर परमिशन न घेता सोडून जायचं नाही, कुठल्याही वाईट व्यसनांच्या अधीन जायचं नाही, स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल, दिस इज ऑल नॉट अलाउड. इवन हॅव्हिंग पोझेशन इज नॉट अलाउड. एक्स्ट्रा कॅश, ज्वेलरी, सेलफोन हे ठेवण्याची गरज नाही आहे, कारण की या पर्सनल बिलॉंगिंग्स जे एक्सपेन्सिव्ह असतात तर ते तिथे तुमच्यासोबत असण्याची गरज नाही आहे. कुठलंही पर्सनल वेपन तुम्हाला सोबत ठेवणं अलाउड नाही आहे आणि बॉडीवर कुठलंही टॅटू अलाउड नाही आहे. आता याच्यामागे रिझन हे पण आहे की तुमच्या बॉडीवरती पर्टिक्युलर जागी जर टॅटूज असतील, एक दोन फक्त जागा एक्झेम्प्ट आहेत, अदरवाईज जर तुमच्या बॉडीवर टॅटू असतील तर ते तुम्हाला NDAच्या SSB मधून मेडिकल टेस्टमधून अनफिट घोषित करतील आणि तुम्हाला SSB मधनं मेडिकली अनफिट म्हणून डिक्लेअर करतील. त्यामुळे तुमचा NDA मध्ये जाण्याचा मार्ग जो काही आहे तो तिथेच थांबेल. त्याच्यामुळे SPI इटसेल्फ डझंट अलाउ टू हॅव अ टॅटू ऑन युअर बॉडी. ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी ज्या बेसिक हायजीन आहेत म्हणावं किंवा बेसिक स्किल्स जे प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजेत आणि ह्या सिम्पल ॲक्टिव्हिटीजमुळे त्याचं SPI मधली लाईफ किंवा नंतर NDA मधली लाईफ किंवा त्यानंतर सैन्यातली लाईफ ही सोपी होईल. तर अशा काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे छोटे मोठे आपल्या कपड्यांचे रिपेअर वर्क करणं, स्वतःचे शूज पॉलिश करणं, स्वतःचे अंडरगार्मेंट, सॉक्स, हँकरचीफ वॉश करणं, स्वतःचं बेड बनवणं म्हणजे छान ते लावून ठेवणं, स्वतःचे कपडे, पर्सनल गोष्टी ज्या काही आहेत त्या नीट योग्य पद्धतीने कपाटामध्ये ठेवणं, सगळ्या पर्सनल पोझिशन्सचा ट्रॅक ठेवणं, कुठलीही गोष्ट गहाळ होता कामा नये. त्याच्यानंतर धोबीची लिस्ट बनवणं, गोष्टी परत आलेल्या प्रॉपर चेक करून घेणं, बँक विड्रॉल फॉर्म आणि पॉकेट मनीचं अकाउंटिंग ठेवणं प्रॉपरली, सगळे टेक्स्टबुक, नोटबुक्स लॅमिनेटेड ब्राऊन पेपरनी कव्हर करणं, सगळे जे पर्सनल गोष्टी आहेत, पोझिशन्स आहेत त्याला लेबल करणं म्हणजे ते ओळखता येतील की त्या त्याच्या आहेत आणि कुठून त्या गहाळ होणार नाहीत किंवा चुकून एक्सचेंज होणार नाहीत. तर हे सगळे रूल्स आहेत. अगदी छोट्या गोष्टीपर्यंतची काळजी त्यांनी घेतलेली आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः वागायचं कसं, वावरायचं कसं, राहायचं कसं, आणि इथूनच विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत पद्धतीने डिसिप्लिन इनकॉर्पोरेट होतात आणि ते त्या पद्धतीने वागायला लागतात, त्या पद्धतीने कॅडेट्ससारखा विचार करायला लागतात. बरं, आता SPI मध्ये काय फॅसिलिटीज आहेत तर इथे मनीष हॉल नावाचा एक हॉल आहे. हा दोन मार्टेड हिरोज जे आहेत, लेफ्टनंट कर्नल मनीष कदम आणि कीर्तीचक्र मिळालेलं आहे त्यांना, पॉस्ट थॉमस, 9 कोर्सेस SPI. त्यानंतर मेजर मनीष पितांबरे यांना सुद्धा कीर्तीचक्र मिळालं आहे, पोस्ट थॉमस, 14 कोर्स SPI. हे दोघंही SPIचे ॲल्युमनाय होते आणि त्यांनी खूप
म्हणजे ते देशासाठी शहीद झाले. तर हा जो मनीष हॉल आहे हा कॅडेट्सला इन्स्पिरेशन म्हणून सर्व करतो आणि हा त्यांच्या हे दोन्ही जे लेफ्टनंट कर्नल मनीष कदम आहेत आणि मेजर मनीष पितांबरे आहेत यांच्या मेमरीने त्याला मनीष हॉल असं नाव दिलेलं आहे. SPI मध्ये एक लायब्ररीसुद्धा आहे, त्याला जवळपास 2,500पेक्षा जास्त बुक्स आहेत वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट्सचे आणि त्या कलेक्शनमध्ये एन्सायक्लोपीडिया आहे, मिलिटरी सायन्सवरचे बुक्स आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रॉमिनंट पर्सनॅलिटीच्या बायोग्राफिक्स आहेत आणि आणखीन इंटरेस्टिंग टॉपिक्स आणि सब्जेक्ट्सवरच्या बुक्स त्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. ग्रुप टास्क एक्सरसाइज घेतले जातात, म्हणजे SSBचा हा एक मोठा पार्ट असतो ज्यामध्ये ग्रुप टास्क आणि इंडिव्हिज्युअल टास्क असतात. यासाठी SSBचं ग्राउंड असतं. तर तुम्हाला जे फोटोमध्ये दिसतं आहे तर हे SSBचं ग्राउंड आहे. या SSBच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या असतात. तर SSB पास करण्यासाठी या एक्सरसाइज मॅन्डेटरी असतात. त्यामुळे तिथे SPI मध्ये 2 अरेनाज आहेत ग्रुप टास्क एक्सरसाइजच्या आणि त्या एक्सरसाइजेस रेग्युलरली तिथे करून घेतल्या जातात. हा परेडचा फोटो आहे, जे रेग्युलर पद्धतीने परेडसुद्धा SPI मध्ये कंडक्ट केले जातात. नाव कमिंग टू द स्पोर्ट्स फॅसिलिटी ज्या SPI मध्ये अवेलेबल आहेत. इथे द्रोणाचार्य हॉल आहे, एक स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आहे, जिम ज्याला म्हणता येईल, हेल्दी फिजिक्स बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना जिम अवेलेबल करून दिलेली आहे. मेडिकल केअर आहे, जे MD डॉक्टर मुलांची हेल्थ चेकअप करताना दिसतात. त्यानंतर त्यांचे ते 6 बे आहे, जर कोणी आजारी असेल तर त्या विद्यार्थ्याला आराम करण्यासाठी आणि बाकी विद्यार्थ्यांना काही संसर्गजन्य आजार त्या विद्यार्थ्यापासून होऊ नये म्हणून एक वेगळं अकोमोडेशन तिथे केलेलं आहे, ज्यामुळे आजारी विद्यार्थी वेगळ्या ठिकाणी आयसोलेटेड ठिकाणी आराम करू शकतात. आणि खाली अकोमोडेशन दिसतंय की एका रूममध्ये साधारणपणे 3 विद्यार्थ्यांचं अकोमोडेशन केलेलं आहे. कम्फर्टेबल रूम्स आहेत, त्यांना तिथे अभ्यास करण्यासाठी सुद्धा टेबल चेअरची सोय करून दिलेली आहे. आणि फूड आणि मेस हे सुद्धा एक बॅलन्स्ड नरिश्ड डाएट विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी 3,200 म्हणजे 3,200 कॅलरीज पर डे एवढंच विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी ते डाएट प्लॅन आणि डिझाईन केलेलं आहे, जे विद्यार्थ्यांना योग्य प्रथिने, प्रोटीन्स असेल, फायबर्स असेल, कार्ब्स असेल, व्हिटॅमिन्स असतील हे प्रोव्हाइड पण करतं. ॲट द सेम टाईम त्यांना जी एनर्जी लागते ह्या वेगळ्या वेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, प्रत्येक वेळेला तरतरीत राहण्यासाठी, तर ते त्यांना मिळावं याचं प्रोव्हिजन तिथे केलेलं आहे. त्यानंतर ट्रेनिंग एट SPI. सो एम ऑफ अ कॅडेट इज, हे आपण बघितलं ऑलरेडी की एम काय आहे. मिशन, त्यांचं एक मिशनसुद्धा आहे की सगळे एफर्ट्स जे आहेत तुमचे किंवा तुमची फिलॉसॉफी जी आहे ती इट शुड बी अ फोकस अँड गोल ओरिएंटेड अप्रोच, की प्रत्येक वेळेला ती फोकस पाहिजे. तुमचं गोल काय आहे की तुम्हाला NDA मध्ये जायचं आहे, तर ध्यानी मनी काष्टीपाशाने तुम्हाला NDAच दिसलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल टार्गेट्स, छोट्या छोट्या गॅपमध्ये पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क पडावेत, त्याच्या पुढच्या ह्याच्यात किती मार्क पडावेत, असे छोटे छोटे अटेनेबल टार्गेट्स आपण ठेवायला पाहिजेत. आणि हळूहळू आपली इंटेन्सिटी वाढवत जायला पाहिजे. सायंटिफिक एकदम आपण 1लीतून 12वीत नाही जात तशा पद्धतीने हळूहळू आपल्या अभ्यासामधली इंटेन्सिटी वाढवायला पाहिजे. त्यानंतर ऑफिसर लाईक क्वालिटीज, NDAच्या SSB मध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीजला खूप जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे की ऑफिसर लाईक क्वालिटीज हे कॅडेट्समध्ये आहे का नाही हे चेक करण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी असते. त्यामुळे ऑफिसर लाईक क्वालिटीज आपल्यामध्ये इनहेरंटली डेव्हलप व्हायला पाहिजेत. यासाठी काही प्रॅक्टिकल टास्क आहेत तर ते रिलिजियसली केले पाहिजेत. त्यानंतर एक खूप स्ट्रॉंग फिजिकल आणि मेंटल कोअर बनवला पाहिजे. तुम्ही मेंटलीसुद्धा कधीच डिस्टर्ब नाही झाले पाहिजे आणि फिजिकल रिगरसुद्धा तुमच्यामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर हाय स्टँडर्ड्स ऑफ ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि लॉयल्टी हे नो डाऊट पाहिजेच. मग तुम्ही SPIचे विद्यार्थी असाल, NDA ॲस्पायरंट्स असाल किंवा एक नॉर्मल चांगला माणूस बनण्यासाठी तर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी आणि लॉयल्टी पाहिजे. तो मेन फोकस SPIचा जो आहे तो ॲकॅडमिक्सवरती आहे. तर ॲकॅडमिक्समध्ये जे स्कूल किंवा ज्युनियर कॉलेज फॅसिलिटी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर इथे आहे, तिथे विद्यार्थ्यांचं 11वी-12वीचं सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतलं जातं SPIमध्येच. आणि तिथे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स या ऑप्शन्स देऊन विद्यार्थ्यांनी 11वी सायन्ससाठी ॲडमिशन घेतलं जातं. त्यांनी त्यांचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स हा कंटिन्यू कमीत कमी 60% मेंटेन करणं आवश्यक आहे सगळ्या SPIच्या आणि कॉलेज एक्झामिनेशन्समध्ये, तरच त्यांचं SPIचं कॅन्डिडेचर रिटेन होईल. म्हणजे त्यांना जर 60%पेक्षा कमी मार्क असतील तर त्यांना SPIमधून काढून टाकलं जाईल. त्यामुळे हे फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर
UPSC एंट्रन्स एक्झामिनेशन जे NDAची एंट्रन्स एक्झाम UPSC कंडक्ट करतं आणि SSB इंटरव्ह्यू जे कंडक्ट करतं त्याबद्दल आपण थोडंसं बघूयात की UPSC NDA एंट्रन्स एक्झाममध्ये 2 पेपर असतात. एक असतं ते म्हणजे मॅथ्सचा आणि दुसरा असतो तो गॅटचा, जनरल एबिलिटी टेस्टचा. त्या जनरल एबिलिटी टेस्टमध्ये पण बायफर्केशन्स असतात, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स आणि जनरल नॉलेज. त्यामध्ये सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि सोशल सायन्समध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स हे सगळे विषय त्यामध्ये असतात. तर विद्यार्थ्यांनी या सगळ्या विषयांची रिटर्नची तयारी करणं अपेक्षित असतं आणि यावरती एम्फसिस SPIमध्ये दिला जातो. त्यांना प्रॅक्टिससुद्धा दिली जाते की लेक्चरेट्स असतील, डिबेट्स असतील. SSBमध्ये एक पार्ट डिबेटचा सुद्धा असतो ज्यामध्ये PPDT, पिक्चर परसेप्शन डिस्कशन टेस्ट, यामध्ये एक फोटो दाखवला जातो आणि त्या फोटोवरनं तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते आणि त्यानंतर डिबेट्स असतात, डिस्कशन असतात. तर याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून SPI आधीपासूनच तयारी करतं. क्विज कॉम्पिटिशन्स कंडक्ट करतात, ग्रुप डिस्कशन, आउटडोर एक्सरसाइजेस आणि या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांमुळे सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि त्यांचं हिडन टॅलेंट जे आहेत ते बाहेर पडतात. SPIचा करिक्युलम असा स्ट्रक्चर केला आहे की कॅडेट्स ऑटोमॅटिकली SSBचा इंटरव्ह्यू प्रिपेअर करण्यासाठी, फेस करण्यासाठी प्रिपेअर होतात. त्यानंतर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन NDAसाठी जे लागतं ते 12वी स्टँडर्ड, म्हणजे तुम्ही 12वीला अपिअरिंग लागतात. तर असं उदाहरण घेऊया की आत्ता जे विद्यार्थी 10वीमध्ये शिकत आहेत तर 2025-26मध्ये त्यांची 10वी कंप्लीट होईल, 2026-27मध्ये त्यांची 11वी कंप्लीट होईल आणि 2027च्या सप्टेंबर महिन्यामधला जो 12वीमध्ये गेल्याच्या नंतर जो सप्टेंबर महिना येईल त्यावेळेला NDAचा पहिला पेपर त्यांना द्यायचा असेल. त्यानंतर परत एप्रिलसाठी सुद्धा ते एलिजिबल असतात. साधारण 16.5 ते 19.5 वर्ष वयोगटातले विद्यार्थी हे NDAसाठी एलिजिबल असतात. फिजिकल ट्रेनिंग्ज आणि गेम्सबद्दल बघूयात की कॅडेट्स नेहमी एका चांगल्या फिजिकल कंडिशनमध्ये पाहिजेत आणि फिजिकल रिगर अंडरटेक करण्यासाठी ते रेडी पाहिजेत, सो दॅट दे विल बी रेडी फॉर ट्रेनिंग ॲट NDA. तर NDAची पूर्वतयारी ही फक्त परीक्षेचीच नाही तर फिजिकली सुद्धा करून घ्यावी यासाठी SPI प्रयत्नरत आहे. त्यानंतर ऑल कॅडेट्स विल हॅव टू पार्टिसिपेट इन फिजिकल ट्रेनिंग इन मॉर्निंग गेम अँड गेम्स इन द इव्हनिंग. म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी गेम्स होणार आणि त्याच्यामध्ये त्यांना मॅन्डेटरीली पार्टिसिपेट करायचंच आहे. त्यासाठी फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, हॉकी, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, ऑब्स्टॅकल कोर्स हे सगळ्या स्पोर्ट्सची फॅसिलिटी तिथे अवेलेबल करून देण्यात आली आहे. त्यानंतर इंटरसेक्शन कॉम्पिटिशन्स सुद्धा ऑर्गनाईज केले जातात. म्हणजे हे 60 विद्यार्थी ज्यांचं ॲडमिशन SPIमध्ये होतं त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स बनवले जातात आणि या इंटरसेक्शन्स कॉम्पिटिशन्स तिथे अरेंज होतात. हे NDAमध्ये सुद्धा होतं. नाउ डेव्हलपमेंट ऑफ मोरल फायबर, तो मोटिवेशन अँड ओरिएंटेशन टू आर्म फोर्सेस. मोटिवेशन इज ऑन अटमोस्ट इम्पॉर्टन्स. तुम्ही प्रत्येक वेळेला मोटिवेटेड पाहिजे, तुम्ही प्रत्येक वेळेला ओरिएंटेड पाहिजे, फोकस पाहिजे. तर cadets are given exposure to life in armed forces through a series of lectures, training films and visit to various defense establishment. म्हणजे कॅडेट्सला तो फील देण्यासाठी आर्म फोर्सेसचा वेगवेगळे लेक्चर्स कंडक्ट केले जातात. वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट जसं की NDA असेल किंवा CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग असेल, अशा वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट्सला व्हिजिट केलं जातं. वेगवेगळे ट्रेनिंग फिल्म्स दाखवले जातात. कॅडेट्समध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे खूप डिसिप्लिन, सगळे ऑर्डर्स फॉलो करणं, सगळे इन्स्ट्रक्शन्स मेटिक्युलसली फॉलो करणं याच्यासाठी त्यांना एन्करेज केलं जातं. मग डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप क्वालिटीज. द कॅडेट्स आर इंट्रोड्यूस टू व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ लीडरशिप बाय पार्टिसिपेशन इन रुटीन ॲक्टिव्हिटीज ऑफ द इन्स्टिट्यूट. म्हणजे इन्स्टिट्यूटमधले ज्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा जबाबदारीच्या ज्या पोझिशन्स आहेत, जबाबदारीची जी कामं आहेत ते विद्यार्थ्यांनाच दिली जातात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये लीडरशिपचे वेगळे एलिमेंट्स जे आहेत ते डेव्हलप होतात. कम्युनिकेशन अँड अलाइड स्किल. इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल कॅडेट्स टू कम्युनिकेट इन इंग्लिश ॲट ऑल टाइम्स. याचं कारण असं आहे की SSBमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला ज्याचं इंग्लिश चांगलं, ज्याचं इंग्लिश फ्लुएंट, त्याला एक अप्पर हँड मिळतो, त्याला एक एज मिळतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला SPIमध्ये असताना इंग्लिशमध्येच बोलणं हे मॅन्डेटरी आहे. आणि एम्फसिस जो असतो तो एक्स्टेम्पोर स्पीच. एक्स्टेम्पोर स्पीचमध्ये एक टॉपिक तुम्हाला दिला जातो आणि 2 ते 5 मिनटं तुम्हाला विचार करायला वेळ दिला जातो आणि त्यानंतर इमिडिएटली तुम्हाला त्याच्यावरती 5 मिनटं स्पीच द्यायचं असतं. त्यानंतर ग्रुप डिस्कशन असतात. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही एकमेकांना स्वतःचे काउंटर पॉईंट्स पुट करत असताना समोरच्याला डिसरिस्पेक्टफुल नाही होणार. ॲट द सेम टाईम तिथे मासोळी बाजार होणार नाही, अगदी किचकिच होणार नाही, अशा पद्धतीने एका
प्रॉपर वेमध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स पुट फोर्थ करायचे कसे याचं सुद्धा ट्रेनिंग तिथे दिलं जातं. आता SSBचं प्रिपरेशन तिथे कसं केलं जातं किंवा दिवसभराचं शेड्यूल कसं असतं ते बघूयात. SSBमध्ये वेगळे वेगळे टास्क असतात. SSB हे 5 दिवसाचा रेसिडेन्शियल असेसमेंट प्रोग्राम असतो जो NDA राबवतं आणि हा फार रिगरस प्रोग्राम असतो. असं म्हणता येईल की देशातली सगळ्यात रिगरस सिलेक्शन प्रोसेस कुठली असेल किंवा जगातली रिगरस प्रोसेस कुठली असेल तर ती SSBची असते. त्याचं कारण असं की मनसा वाचा कर्म, तुम्ही विचार कसा करताय, तुम्ही बोलताय कसे आणि तुम्ही कृती कशी करताय, या तिन्ही गोष्टीचं असेसमेंट ओव्हर द पिरियड ऑफ 5 days होतं. आणि दिस इज अदर दॅन द रिटर्नची एक्झाम. म्हणजे लेखी परीक्षेचा 1 दिवस वेगळा आणि SSBचे 5 दिवस वेगळे, अशी 6 दिवस चालणारी कुठलीच असेसमेंट एक्झाम नाही आहे पूर्ण जगामध्ये. तर SSBमध्ये काय काय होतं, ग्रुप टास्क असतात, ग्रुप डिस्कशन्स, लेक्चरेट्स असतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू टेक्निक, इंडिव्हिज्युअल ग्रुप ऑब्स्टॅकल्स, सायकोलॉजिकल टेस्ट अँड इंटेलिजन्स टेस्ट. तर या सगळ्याचं प्रिपरेशन हे SPIमध्ये करून घेतलं जातं. आता डेली रुटीन कसं आहेत बघूयात. सकाळी 5:30 वाजता रेव्हिएल म्हणजे जो एक मोठा सायरन वाजतो की ज्यामध्ये दिवसाची सुरुवात झालेली आहे, सगळ्या कॅडेट्सला, सगळ्या स्टाफला कळतं, त्याच तो सायरन होतो. त्यानंतर 6 वाजेपर्यंत तुम्हाला तयार व्हायचं असतं PT आणि ड्रिलसाठी. 6 ते 6:40 PT असते. त्यानंतर 6:45 ते 7:15 तुमची मॉर्निंग असेंब्ली असते. 7:30 ते 8:30 सकाळचा नाश्ता असतो. 8:30 ते 1:30 कॉलेजचे क्लासेस असतात, कारण की विद्यार्थी हा शेवटी 11वी-12वी कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तिथे जातोय. 1:30 ते 3:30 त्यांच्यासाठी स्पेअर टाईम असतो. यामध्ये त्यांनी त्यांचे पर्सनल बिलॉंगिंग्स प्रॉपरली ठेवायचे असतात, फ्रेशन अप व्हायचं असतं, थोडासा आराम करायचा असतो. 3:30 ते 4 त्यांचा चहा आणि हाय टीचा वेळ असतो. 4 ते 4:15 गेम्स असतात. हे जे आपण म्हटलं की सकाळ संध्याकाळ गेम्स होतात, त्यात त्यांना पार्टिसिपेट करायचं असतं. 5:15 ते 6 परत त्यांना मोकळा वेळ असतो. 6 ते 7:30 SPIचा क्लास असतो. पहिला क्लास हा NDA स्पेसिफिक क्लास असतो. 7:30 ते 9 परत दुसरा क्लास असतो जो NDA स्पेसिफिक क्लास असतो. 9 ते 9:30 त्यांचं जेवण असतं. 9:30 ते 11 स्वतः अभ्यास करायचा असतो, सेल्फ स्टडी करायचं असतं आणि 11 वाजता लाईट्स ऑफ होतात. आणि लाईट्स ऑफ म्हणजे झोपायचं. सो अशा प्रकारच्या डिसिप्लिन पद्धतीने पूर्ण दिवस SPIच्या विद्यार्थ्यांचा चालतो. संडेच्या दिवशी SPI एक्स्ट्रा क्लासेस UPSCचे कंडक्ट करतं, म्हणजे NDA रिटर्नचे कंडक्ट करतं. आणि दुपारच्या वेळेला 2 ते 6च्या मध्ये आउटपास घेऊन विद्यार्थी बाहेर जाऊ शकतात. मग पालकांना भेटायचं असेल किंवा शहरामध्ये काही त्यांचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना आउटपास मिळतो. अदरवाईज त्यांना बाहेर जायला अलाउड नाही. ओके. आत्तापर्यंत आपण बघितलं की SPI हे काय आहे, कसं त्याच्यामध्ये शेड्यूल कसं असतं दिवसाचं, कसा अभ्यास करून घेतात, कसं विद्यार्थ्यांमध्ये ते डिसिप्लिन आणतात, कसं रिटर्नची वेगळी तयारी करून घेतात, SSBची वेगळी तयारी करून घेतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे की SPIमध्ये जाण्याचा ॲडमिशन क्रायटेरिया काय आहे, त्याची एक्झामची पॅटर्न काय आहे, त्याचे फॉर्म कधी निघतात, एक्झाम कधी होते, बुक्स कोणते रेफर करायचे, SPIचे रिझल्ट्स कसे आहेत एक्सेट्रा. या 60 पैकी नेमके किती विद्यार्थी NDAमध्ये सिलेक्ट होतात हे सुद्धा माहिती मी तुम्हाला देईल. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि जे तुमचे विद्यार्थी मित्र असतील जे NDAमध्ये जाऊ इच्छित असतील आणि SPI हा त्यांच्यासाठी एक फार जास्त चांगला राजमार्ग आहे यशाचा, तर त्याच्याबद्दल त्या विद्यार्थ्यांसोबत, त्या मित्रांसोबत शेअर कराल, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगाल. इथेच थांबूयात आपण. थँक्यू.